हाय गाईज, वेलकम टू बॅक माय चॅनल मामी भाजी ब्लॉग। आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे माझ्या सासूबाईंच्या हातची स्पेशल अशी कणकीची रेसिपी, उकडपेंडी। सुरुवातीला एका प्लेटमध्ये व्यवस्थित कांदा, टोमॅटो आणि मिरची, कोथिंबीर वगैरे चिरवून बाजूला ठेवून द्यायची। एका कढईमध्ये कणिक घ्यायची, त्यात थोडे तेल टाकून छान तांबूस कलरवर येईपर्यंत व्यवस्थित अशी भाजून घ्यायची। गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा, जेणेकरून ती करपणार नाही। ती मध्यम गॅसवर तांबूस होतपर्यंत सतत अशी हलवत राहायची। ती बाजूला काढली की त्याच पातेल्यामध्ये थोडं जास्त प्रमाणात असं तेल टाकायचं। या रेसिपीला तेल थोडं जास्त लागतं। तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्यात जिरं, मोहरी, कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं टाकून। त्यानंतर व्यवस्थित कांदा लालसर झाला की त्यात मिरची पण टाकून द्यायचे। मिरची वगैरे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यात टोमॅटो मिक्स करायचं। तेही व्यवस्थित असं मिक्स करायचं। बाजूलाच तोपर्यंत फोडणीसाठी तिखट, मीठ, हळद आणि थोडं धने पावडर टाकून घ्यायचं। सासूबाई लसण जिरं टाकायला विसरल्या होत्या। लसण जिऱ्याच्या पेस्टमुळे थोडी चव अशी खमंग येते या उकडपेंडीला। त्याच्यामुळे ते सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। फोडणी छान कमी गॅसवर अशी व्यवस्थित हलवून घ्यायची। थोडं त्याला तेल सुटतपर्यंत छान असं हलवून घ्यायचं, जेणेकरून ते खालून अशी करपणार नाही। बघू शकता तुम्ही सगळं टोमॅटो वगैरे एकत्र असं झालेलं आहे, पूर्ण व्यवस्थित शिजलेलं आहे। आपल्या फोडणीला व्यवस्थित तेल पण थोडेलं सुटलेलं आहे। त्यानंतर या फोडणीमध्येच पाणी मिक्स करायचं। चवीनुसार तुम्ही यात थोडं ताकही ॲड करू शकता। ताकामुळे याची टेस्ट पण छान येते, आंबूस लागते। आमच्याकडे कढी होती, ती आम्ही मिक्स केली। या पाण्याला छान व्यवस्थित अशी उकळी येतपर्यंत गॅसचा फ्लेम वाढवायचा। मग गॅसचा फ्लेम थोडा कमी करून पुन्हा आपण जी भाजून ठेवलेली कणिक आहे ती यात मिक्स करत जायचं। कणिक त्याच प्रमाणात मिक्स करायची जेवढी त्या व्यवस्थित पाण्याच्या उकळीच्या पाण्यामध्ये बसेल। कणिक जर जास्त झाली तर आपली उकडपेंडी एकदम कोरडी होते, आणि कणिक जर कमी झाली खायला एकदम नरम आणि आसट वाटते। त्याच्यामुळे त्या पाण्यामध्ये फोडणीच्या व्यवस्थित कणिक बसेल अशीच मिक्स करून घ्यायची। बघू शकता तुम्ही माझ्या सासूबाईंनी छान व्यवस्थित अशी सगळी कणिक मिक्स करून घेतलेली आहे। त्याच प्रमाणानुसार त्यांनी टाकलेली आहे। त्यांच्या हातची ही खास अशी रेसिपी आहे। आमच्या घरी सगळ्यांना नाश्त्याला खूप आवडते। माझ्या मिस्टरांची तर खूप आवडीची आहे आईच्या हातची उकडपेंडी। छान व्यवस्थित मिक्स झाली की याचा वासही घरात छान सुवास असा दरवळतो। गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा। बघू शकता किती छान दिसते। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ही झाकून ठेवायची आणि एक वाफ येतपर्यंत ही ठेवून द्यायची। वाफ आल्यानंतर थोड्याच वेळात खाण्यासाठी तयार। बघू शकता तुम्ही किती छान दिसते। आम्ही सगळ्यांनी खाल्ली, मी, माझ्या मिस्टरांनी, माझ्या भाचींनी, सासूबाईंनी सुद्धा। नक्की करून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। थँक्यू।